नमस्कार, नाट्यरंजनच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे। आजचा एपिसोड असणार आहे INT स्पेशल। इंडियन नॅशनल थिएटरच्या इंटर कॉलेज कॉम्पिटिशनचे रिझल्ट्स नुकतेच आलेत आणि ह्यावेळेस MD कॉलेज डहाणूकर आणि रुईया कॉलेजने बाजी मारली आहे। INTच्या या स्पर्धेत सुशेगाथा या गोवन नाटकाला सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा बहुमान मिळाला। या नाटकाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता राश्री मराठीशी खास गप्पा मारायला आला आणि त्याने सांगितल्या या भूमिकेविषयीच्या काही गोष्टी। थीम बद्दल म्हणजे ॲक्च्युली ती एक फ्रेंच कथा आहे मोपासा या लेखकाची। तर ती कथा आम्ही एकांकिकेच्या स्वरूपात करायची ठरवली, पण मग त्याला इंडियन फ्लेवर देण्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही मग त्याला जवळचा म्हणून फ्रेंचच्या जवळचा म्हणून आम्ही गोवन फ्लेवर देण्याचा प्रयत्न केला त्याला। तर त्यामध्ये अंकल टोनीचं कॅरेक्टर मी केलं आणि तो एक गोवन माणूस आहे। तर तो 50-55 वर्षाचा म्हणजे माझ्यापेक्षा मोठा आहे। तर इतर जसं कोणताही ॲक्टर म्हणजे वर्क करेल आपल्या कॅरेक्टरवर, तसंच मी पण ते कॅरेक्टर म्हणजे 50-55 वर्षाचा माणूस कसा वाटू शकतो मी, त्या हिशोबाने त्याचा वॉक, त्याची बोलण्याची पद्धत, त्याची बॉडी लँग्वेज, त्यात तो बराच जाडा असलेला माणूस, त्यामुळे मला आर्टिफिशियली पोट वगैरे लावून सूट लावून मला जाड करण्यात आलेलं। तर ती बॉडी लँग्वेज पकडण्यासाठी मी प्रयत्न केलेला। सुशेगाथा या एकांकिकेची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली रेशम श्रीवर्धनकर हिनेही राश्री मराठीशी गप्पा मारल्या आणि स्वतःच्या भूमिकेविषयी अनेक आठवणी आमच्यासोबत शेअर केल्या। माझ्या रोलविषयी सांगायचं तर इट वॉज अ व्हेरी फनी थिंग बिकॉज आय वॉज प्लेइंग अ 40-year-old आणि रोलपेक्षा तिची एक भाषा अडॅप्ट करायला लागली गोव्याची, म्हणजे मराठीपेक्षा खूप वेगळी असते, ती फनी असते बट म्हणजे आमच्याकडे एकंदरीत स्क्रिप्ट यायची मराठीमध्ये, त्याला आम्ही सतत गोवन टोन सगळा लावून वगैरे आम्ही ती छान वर्किंग करायचो। छान धमाल प्रोसेस होती ती। आचार्य अत्रेंच्या बत्ताशे या वास्तविक कथेवर आधारित याच नावाची एकांकिका दिग्दर्शित केली आहे ओमकार राऊत आणि स्वप्नील हिंगडे यांनी ही एकांकिका दिग्दर्शित करताना आलेले अनुभव राश्री मराठीला सांगितलेत। आचार्य अत्रेंची कथा घेणं आणि ती प्रेझेंट करणं हेच खूप मोठं टास्क होतं, कारण की जर ती व्यवस्थित प्रेझेंट झाली नाही तर त्या मोठ्या व्यक्तीचा आम्ही केलेला अपमानच होईल। आणि मेन एक हे होतं की जरी आपण यूथ आणि हे सगळं म्हणत असू की यूथची एकांकिका पाहिजे किंवा आजच्या पिढीला काहीतरी कनेक्ट होणारं पाहिजे, तरी ती जर तुम्ही कथा वाचलीत तर तिचा जो कंटेंट आहे जो आधीच लिहून ठेवला आहे अत्रेंनी, तो दिवसेंदिवस आणि जसजसे काळ पुढे जाईल तसतसा तो अजून कंटेम्पररी होत जाणार आहे। ओमकारने सांगितलं अत्रेंची कथा आहे आणि एका वेश्येची, म्हणजे लाहोरात ती मुजरा करणारी वेश्या म्हणण्यापेक्षा, तर तिचा प्रवास आहे जो पाकिस्तानातून हिंदुस्थानात येण्याचा। तर तसं पाहायला गेलं तर वेश्येला कुठलीच जात नसते किंवा धर्म नसतो, पण तिच्या आजीला एका उदयपूरच्या राजाने कृष्णाची मूर्ती दिलेली असते। त्यावेळीपासून ती त्याच्या प्रेमात असते, तिचा फक्त तो एकच मित्र असतो, कृष्ण। आणि नाटकाच्या एका पॉईंटला तो कृष्ण ज्यावेळी फाळणी होते त्यावेळी तिच्याबरोबर तबलजी असतो जो तिच्या मुजरा खाण्यात, त्यावेळी तो तबलजी कृष्णाची मूर्ती इथे ठेवायची नाही असं म्हणतो। ही स्वभाव वैशिष्ट्य म्हणा किंवा माणसाचा हा धर्म किंवा वागण्याची पद्धत ही या नाटकातनं आम्हाला अंडरलाईन करायची। तर हा होता नाट्यरंजनचा दुसरा भाग INT स्पर्धकांना आणि INTच्या विजेत्यांना खास डेडिकेट केलेला। तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अर्थात राश्री मराठीने जसं INTच्या या विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तशाच तुम्हीही या शुभेच्छा द्यायला विसरू नका। या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या शुभेच्छा नोंदवा आणि अर्थात नाट्यरंजनचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हेही आम्हाला कळवा। पुन्हा भेटूया नाट्यरंजनच्या तिसऱ्या भागात, तोपर्यंत टेक केअर।